वाहिनीवर। नमस्कार, विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महायुती सरकारच्या 100व्या दिवसाला पहिली विकेट पडली आहे। धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली। फडणवीस यांना अखेर हृदयावर दगड ठेवून का होईना पण हा निर्णय घ्यावा लागलाच। या निर्णयाची खरी अपेक्षा अजित पवार यांच्याकडून होती, मात्र फडणवीस यांनी अखेरीस पुढाकार घेतला। यावेळी त्यांना एकाच वेळेला दोन घनिष्ठ मित्रांना नाराज करावं लागलं आहे। मुंडे आणि अजित पवार हा निर्णय कसाबसा गिळून तूर्त शांत बसलेले आहेत। राज्याच्या राजकारणातल्या एका भयावह निर्घृण हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या लोकांच्या समर्थनात येणं हे धनंजय मुंडेंना महागात पडलंय। या राजीनाम्यावरून पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं तर सगळे चक्रावलेत। पंकजा यांना नक्की काय सुचवायचंय याबरोबरच सवाल हा सुद्धा आहे की भविष्यात या दोन्ही मुंडेंचं काय होणार आहे। राजीनामा दिला असला तरी पण धनंजय मुंडे यांच्या भोवतीचं आव्हान मिटलेलं नाही। संतोष देशमुख, सुरेश धस, पंकजा मुंडे आणि करुणा शर्मा मुंडे अशी वेगवेगळ्या प्रकारची पात्र त्यांच्या आयुष्यात आता फेर धरून आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे राजकीय दृष्ट्या पण पिछाडीवर गेलेत। सुरेश धस यांनी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांना मोठं आणि कडवं आव्हान उभं केलेलं आहे। पंकजा मुंडे यांनी घरातल्या घरातच धनंजय मुंडेंच्या समोर वेगळं आव्हान उभं केलंय हे सांगायला आणखी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही। तर घरातलंच एक आणखी आव्हान धनंजय मुंडेंच्या समोर आहे, ते आहे करुणा शर्मा मुंडे यांचं। या सर्व व्यक्तींच्या मुळे आजच्या घडीला धनंजय मुंडेंचे ग्रह फिरले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संतोष देशमुख यांच्यामुळे राजकीय करिअर जवळपास गोत्यात आलंय, किंबहुना ते संपलंय असं म्हटलं तर ते धाडसी विधान नसेल। सुरेश धस यांच्यामुळे जिल्ह्यातल्या वर्चस्वाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह धनंजय मुंडेंच्या निमित्तानं उपस्थित झालंय। पंकजा मुंडे भविष्यात कितपत साथ देतील हे कुणीही सांगू शकत नाही आणि करुणा शर्मा मुंडे यांनी तर धनंजय मुंडेंना संपवण्याचा विडा उचललाय। घर फिरलं की घराचे वासे फिरतात, त्याचप्रमाणे मुंडेंचे ग्रह फिरले आहेत। धनंजय मुंडे यांच्या भोवतीच्या या संकटामुळे सगळ्यात जास्त भांबावले आहेत ते आत्ता अजित पवार। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत, पण त्या अजित पवारांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा काहीसा अनपेक्षित आणि तणाव निर्माण करणारा होता। धनंजय यांच्यासाठी प्रत्येक अडचणीतला साथीदार आणि आता धनंजयच्या शिवाय अजित पवारांना पुढची वाटचाल राजकीय दृष्ट्या करावी लागणार आहे। धनंजय मुंडे यांना सोबत बाळगता न येण्याची आलेली वेळ ही अजित पवार यांच्यासाठी मानसिक ताण वाढवणारी काम झालेलं आहे। अजित पवार यांच्या चेहऱ्यावरचा हा ताण तणाव तुम्हाला या दृश्यांमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसत असेल। मंगळवारी ही घटना घडली, म्हणजेच धनंजय मुंडेंचा राजीनामा आला, त्या दिवशी अजित पवारांचा चेहरा खूप काही सांगून जात होता। अजित पवारांना ज्या वेळेला मुंडेंच्या राजीनाम्याविषयी विचारलं गेलं तेव्हा त्यांच्या ताणतणावाला वाचा फुटली। राजीनामा घेतला नाही सर। हा सर, किडनीचा प्रस्तावाचं काय झालं? राजीनामा घेतला मुख्यमंत्र्यांनी। मुख्यमंत्री आता राजीनामा घेऊन निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे।
कसं वाटतं? तुम्हाला काही माहिती नाही, उगीच काही प्रश्न मला असं नाही, विचारू असं नका. आलंय एक मिनिट, हा, सर. मी सांगतोय ते फायनल. म्हणजे अजून राजीनामा नाही घेतलाय का? मी मंत्रालयात चाललेलो, सॉरी विधान विधानभवनात चाललेलो हा. आहे. मग तिथे गेल्यावर सांगतो काय ते. ओके ओके सुरेश दास असं म्हणतात की अजित पवारांनी कोणतेही हे आता बदलू नये, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, आता तरी राजीनामा घ्यावा. ओके चिल चिल ठीक आहे. ओके, चल. अजित पवार चिडले आहेत, अजित पवार तणावात आहेत हे लक्षात येताच त्यांची खोडी काढली ती रोहित पवारांनी. फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात. ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती. त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे काहीसे अस्वस्थ असलेले अजित पवार आपण पाहिले. या अजित पवारांची वेदना नक्की काय आहे ते लक्षात घ्या. एकतर वंजारी समाजातला महत्वाचा नेता त्यांच्यापासून आता दुरावणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ही सगळ्यात मोठी अजित पवारांची अडचण असेल. जातीय समीकरण त्यांना पक्षात आणि समाजात सांभाळणं कठीण होईल. भुजबळांना मंत्री न केल्यानं माळी समाज आधीपासूनच नाराज आहे. आता त्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. सर्वसमावेशक आणि आश्वासक चेहरा म्हणून स्वतःला सादर करण्यात अजित पवारांना अडचणी आहेत. मराठ्यांचा नेता हा शिक्का अधिक ठळक होणार आहे. मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये जी काय आता जी दरी आहे ती दरी मला असं वाटत नाही की पुढच्या काही काळात ती दरी मिटेल. ती दरी कदाचित आणखी वाढेल. अर्थात दोन्ही बाजूनी ती दरी आणखी वाढू नये याची काळजी दोन्ही बाजूनी घेतली गेली पाहिजे. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की शेवटी समाज हा दोन घटकांमध्ये विभागला जाणं हे दोन्ही समाजाच्या दृष्टीनं अत्यंत वाईट आहे. एकूण जे सामाजिक स्वास्थ्य आहे त्याच्यासाठी सुद्धा वाईट आहे आणि बीड जिल्ह्याचं एकूण जे राजकारण आहे त्याच्यावरती ते प्रचंड परिणाम करणार आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी यापुढच्या काळात ज्याला आपण सामंजस्याची भूमिका म्हणतो ती घ्यायला पाहिजे. त्यासाठी दोन्ही बाजूचे दोन्ही समाजाचे जे नेते आहेत त्यांनी खरं तर आधी सामंजस्याची भूमिका घेतली तर मग समाज घेईल. या वादामध्ये विरोधक सरकारवर टीकेचा सूर लावत असतानाच अचानक पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती सगळ्यांनाच गोंधळात टाकणारी होती. आम्ही आपल्याला काही महिन्यांपूर्वीचं दृश्य दाखवतोय. ज्या वेळेला धनंजय मुंडे मंत्री झाले तेव्हा त्यांचं बहिणींनी घरामध्ये औक्षण केलं. पण ताईसाहेब अचानक बदलले आहेत. धनंजय यांना औक्षण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता वेगळीच भूमिका घेतली आहे. एकेकाळी धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं म्हणून कौतुक करणाऱ्या पंकजा यांना आता वेगळं का बोलावंसं वाटू लागलंय. एकाच जिल्ह्यात एकाच घरातले दोन मंत्री होते, त्यातला एक जण गळालाय म्हणून तर पंकजा मुंडेंची भाषा बदलली नसेल. आज अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय. मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता. धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. त्यांनी सांगितलं असेल, मला माहित नाही त्यांचं स्टेटमेंट काय आहे. मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं. पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल. पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या कधी झाली हे आपल्याला ठाऊक आहे.
त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय. त्यामुळे पंकजा अचानक बदलल्या आहेत असं वाटणं स्वाभाविक आहे. पण तसं वाटणं गैर नाही, कारण राजकारण हे असंच असतं. पंकजा बदलल्या आहेत कारण धनंजय यांच्या कमकुवत होण्याचा सगळ्यात थेट आणि पहिला लाभ कोणाला असेल तर तो त्यांना आहे. हे लपून राहत नाही. धनंजय यांच्या अनुपस्थितीमध्ये वंजारी मतपेढी ही आपल्याकडे पूर्णपणे खेचण्यात त्या यशस्वी होऊ शकतील. स्वतःचा आणि गोपीनाथ मुंडेंचा धनंजय यांच्याकडून झालेला अपमान त्या विसरलेल्या नाही आहेत आणि पुढे जाऊन वंजारी मतांच्या पाठिंब्यावर त्यांना स्वतःचं राजकीय स्थान अधिक बळकट करायचं आहे. धनंजय मुंडेंना त्रास होईल. त्यांचं जे राजकारण आहे एकूण बीड जिल्ह्यावरती गेल्या 30-40 वर्षापासून एका अर्थानं मुंडे घराण्याचं राज्य होतं, वर्चस्व होतं. मात्र ते वर्चस्व आता निश्चितपणे राहणार नाही आहे, कारण धनंजय मुंडेंना पुढची निवडणूक स्वतः निवडून येणंसुद्धा अवघड जाईल. त्यामुळं राजकारण निश्चितपणे बीड जिल्ह्याचं संपूर्ण बदलून जाईल. आणि त्याही पलीकडं तुम्ही दुसरा जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तो कदाचित राजकीयदृष्ट्या नसेल, पण सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की एकूण वंजारी समाजाची एकूण मानसिकता जर आपण बघितली तर आता लगेच धनंजय मुंडेंची ही राजकीय परिस्थिती झाल्यामुळे लगेच त्यांची जागा कोणीतरी दुसरा घेईल असं काही मला वाटत नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेच तर वंजारी समाजाचे नेते होते, या पुढच्या काळातही राहतील. आत्ता धनंजय मुंडेंना हा राजकीय त्रास आहे तो पुढची काही वर्ष निश्चितपणे सहन करावा लागेल. मात्र यामुळं असं होणार नाही आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशिवाय कोणीतरी वंजाऱ्यांचा मोठा नेता राज्य पातळीवरती पुढे येईल अशी शक्यता मला तर वाटत नाही आहे. बीडमधलं राजकारण हे मुंडे कुटुंबियांशी सतत फिरणारं राजकारण म्हणून समजलं जातं. आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या सत्तेचे दोन केंद्र बीडमध्ये आता गेल्या काही वर्षांपासून सारा महाराष्ट्र पाहत आहे. कधी पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे असं राजकारण चालायचं. गेल्या काही काळापासून राज्यात युतीचं सरकार आल्यावर आणि पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये सलोखा निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या राजीनाम्याच्या निमित्तानं आता मान वर काढायला पंकजा मुंडे यांना चांगली संधी मिळेल. एकीकडे जसे राजकीय विरोधक आहेत तसे विरोधक काही बिगर राजकीय स्तरांवर सुद्धा धनंजय मुंडे यांनी तयार केले आहेत. आणि त्यातलं एक प्रमुख नाव आहे करुणा शर्मा मुंडे. करुणा शर्मा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नातं काय ते न्यायालयामध्ये समोर आलंय. पण आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून आव्हान वेगवेगळ्या प्रकारचं आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी वाद केवळ संपत्तीचा घातलाय असं नाही आणि घातलेला वाद वरकरणीय असं सुद्धा नाही. कारण जो तपशील करुणा शर्मा मुंडे सांगतायत तो धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच नाहीये. आणि जर समजा हे प्रकरण धसास लागलं, पुढे गेलं तर निश्चितच धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर गंडांतर येऊ शकतं. 2 दिवस अगोदर मी रात्री 12:12 मी पोस्ट टाकली होती की धनंजय मुंडेच्या 2 दिवसामध्ये राजीनामा होणार आहे. ते आता झालेलं आहे. आणि जसं की त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या ट्विटरवरती ट्विट केलेलं आहे की मी आपली तब्येतीसाठी डॉक्टरनी मला सजेस्ट केलेलं आहे, त्याच्यासाठी मी राजीनामा देतोय. ते एकदम खोटं बोलताय. नैतिकताच्या आधारावर असायला पाहिजे होता 2-3 महिन्यापूर्वी, पण नैतिकता तो आहेच नाही हे लोकांमध्ये. तो तरी पण आज झालेला आहे. देवाचा लाख लाख शुक्रिया की आज झालेला आहे. आणि याचे पुढे पण आम्ही शांत बसणार नाही. जसं की धनंजय मुंडेंनी आणि वाल्मिकरांनी सांगितलं होतं की जे लोक आरोपी आहेत त्याचा आरोप सिद्ध झाला तो 100% त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे.
तर त्यांची मागणी पुरी करा. विषय केवळ संतोष देशमुख, धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे किंवा करुणा शर्मा यांच्यापुरता नाही आहे. या सगळ्यामध्ये बीडमधल्या इतर अनेक हत्यांची प्रकरणं चर्चेत येत असतात. त्यातलं एक प्रमुख नाव आहे महादेव मुंडे यांचं. महादेव मुंडे यांचं निधन होऊन 15 महिन्यापेक्षा जवळपास थोडासा जास्तच कालावधी झाला आहे. महादेव मुंडे यांचा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यांचं कुटुंबसुद्धा दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं आहे. विरोधकांनी त्याची व्यवस्थित माहिती घेत त्याचा राजकीय वापर केलेला आहेच आणि म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपेल न संपेल किंवा सुरू असेल तेव्हाच महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण समोर येईल आणि धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढतील. एका बाजूला धनंजय मुंडे, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे, अशा प्रकारची आव्हानं बदलत जाणार आहेत. अशाच पद्धतीनं धनंजय मुंडेंच्यासाठी महादेव मुंडे हे एकमेव हत्येचं प्रकरण अडचणीचं नसेल. ही यादी भविष्यात वाढू शकते आणि हीच सगळी प्रकरणं एक एक करून तपासाच्यासाठी घेतली जाऊ शकतील. त्याचमुळे स्वाभाविकरित्या येत्या दिवसांमध्ये धनंजय मुंडेंच्यासाठीच्या अडचणी संपणाऱ्या नाहीत, पंकजा मुंडेंसाठी सुद्धा त्या अडचणी संपणाऱ्या नसतील. त्यांना नजीकच्या भविष्यात धनंजय मुंडेंवर कडी करण्याचा प्रयत्न करताना पाहता येईल, पण त्यांची आव्हानं म्हणजेच पंकजा मुंडेंची आव्हानं इथूनच सुरू होत आहेत.